श्रीराम नमस्कार. आज 27 ऑक्टोबर 2020 भीमरूपी निरूपण भाग 16. समर्थ रामदास स्वामी यांनी भीमरूपी या स्तोत्रामध्ये मारुतीरायांचं जे वर्णन केलेलं आहे, मारुतीरायांच्या गुणांचं, मारुतीरायांच्या पराक्रमाचं, मारुतीरायांच्या तेजाचं जे काही वर्णन केलेले आहे आणि जे भक्त सर्वसामान्य माणसं या स्तोत्राचं पठण करतील तर त्याला निश्चित लाभ हा होणारच आहे. पण हे स्तोत्र वाचताना किंवा हे स्तोत्र म्हणताना आपल्यासमोर मारुतीरायांचं चित्र समर्थ रामदास स्वामींनी उभं केलेलं आहे. या स्तोत्राद्वारे कुठलंही चित्र किंवा कुठलीही आकृती किंवा कुठल्याही प्रतिमा किंवा कुठल्याही मूर्ती किंवा कुठलंही शिल्प ह्या प्रत्येकामध्ये एक प्रकारचं एक तेज असतं. मग ते काही ह्याच्यात चांगलंही असतं, काही ह्याच्यात वाईटही असतं. तुम्ही मूर्ती किंवा शिल्प कशाचं तयार करता, त्याचे गुण काय, याच्यावरती सर्व अवलंबून टाकतं. समर्थ रामदास स्वामींनी हे स्तोत्र जास्तीत जास्त याचा लाभ, याचे गुण, याच्यामधली शक्ती भक्तामध्ये यावी, निर्माण व्हावी, यासाठी हे मारुतीचं वर्णन भीमरूपी स्तोत्रात केलेलं आहे. मागच्या ओवीमध्ये, मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी. समर्थ रामदास स्वामींनी जो मारुती आपल्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे तो ध्वज हातात घेऊन धर्मासाठी आवेगाने पुढे चाललेला आहे. एक योद्धा म्हणून पुढे चाललेला आहे. आणि ह्या योद्धाचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी ह्या 2-3 श्लोकांमध्ये केलेलं आहे. त्याचं वीरतेचं वर्णन करताना त्यांनी मागच्या श्लोकामध्ये पुच्छ ते मुरडिले म्हणजे जी शेपूट आहे ही कशी वळवून जी माथ्यापर्यंत त्यांनी मारुतीने नेलेली आहे, ह्याच्यामध्ये हे आपल्याला ऐकताना किंवा वाचताना सहज कृती जरी वाटली तरी याच्यामध्ये शक्तीचा एक स्रोत हा कळतो की शेपटी ही माथ्यापर्यंत नेणं, वक्र मुरडून, ह्याच्यासाठी खूप ताकद लागते. समर्थ रामदास स्वामींनी आपल्यासमोर जेव्हा चित्र उभं केलं वीरतेचं, मारुतीचे वीरपणाचं, त्याच्यामध्ये जे शेपूट पाठीमागं माथ्यापर्यंत नेलेल्याचं जे चित्र किंवा जी आकृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, त्यांनी एक विशिष्ट प्रकारची शक्ती आपल्या मनामध्ये निर्माण होते. ती वीरता, मारुतीच्या अंगातलं जे चैतन्य, जे स्फुरण, हे आपल्यामध्ये उत्पन्न होतं. समर्थ रामदासांनी एवढंच वर्णन केलेलं नाही आहे. हे झालं अंगाचं वर्णन. आता मागच मी जसं सांगितलं की जसं अंगास जशी काही वस्त्र, दागिने, आभूषणे ही वीराला शोभा देतात, तर त्याचं वर्णन समर्थ रामदास स्वामी करतात. आपण इथपर्यंत काय पाहिलं? पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, म्हणजे डोक्यावरती मुकुट आहे आणि कानामध्ये कुंडलं घातलेली आहेत. किरीटी कुंडले बरी, मोकळी कुंडलं आहेत ती त्याच्यामध्ये. पुढचा श्लोक कसा आहे? सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिण नागरा, असा श्लोक आहे. उच्चार करताना काय करतात बरेच जण? सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिण नागरा असा उच्चार करतात. पण यांनी होतं काय गडबड? हा उच्चार करताना किंवा ह्याच्यामध्ये ठीक आहे, आपण जसं कुठल्या छंदामध्ये स्तोत्र किंवा श्लोक लिहिला जातो त्याप्रमाणे उच्चार केला जातो.
पण याचं वेगळं पण केलं. सुवर्ण म्हणजे सोन्याची कटी कासोटी. म्हणजे कटी म्हणजे काय तर कंबर, कमरेचा भाग. मनुष्य शरीराला जिथं मूलाधार चक्राचं, ज्या मूलाधार चक्रापासनं ज्या काही वाहिन्या मनुष्याच्या शरीरात मस्तिष्कापर्यंत पोचतात, त्याचं एका ठिकाणी गठन होतं. आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण अजून एक शब्द वेगळा वापरतो की स्पायनल कॉर्ड, असं आपल्याला मणक्यामध्ये. तर जिथं मणका पाठी कमरेला चालू होतो तो भाग हा वास्तवतेने मनुष्यावरती एखादा आघात झाला किंवा मनुष्याचा स्वतःमधला पराक्रम किंवा मनुष्याचा धीटपणा, या सगळ्याचा परिणाम पहिल्यांदा कमरेवर होतो. जेव्हा मनुष्यावर मोठं संकट येतं तेव्हा आपण म्हणतो कंबर खचली. कंबर खचली म्हणजे काय झालं की जो शरीर स्थिर ठेवण्याचा, नीट समजून घ्या, मनुष्याचं शरीर स्थिर ठेवण्याचा जो भाग आहे तो आपला मणका नंबर 3 आणि 4 इथनं चालू होतो. आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य मनुष्याला मणका 3 आणि 4 इथंच प्रॉब्लेम किंवा अडथळा जास्त येतो. कारण मानसिक आणि शारीरिक जो सर्व भार पडतो तो ह्या बिंदूवर पडतो. म्हणून आपण जर पाहिलं तर पूर्वकाळी लोक कमरेला एक असा मफलरसारखा एक शेला बांधायचे, टाईट शेला बांधायचे. ढोल वगैरे वाजवताना बांधतात किंवा शिवाजीचे जे शिलेदार आहेत, मावळे आहेत, तर त्यांच्या इथं तो असतो. त्याचं कारण असं की कंबर ही कायम कणखर राहावी, ती कुठल्याही क्षणाला ती ढासळू नये. कारण मानसिकरित्यासुद्धा तिथं आघात होतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. मनुष्य शरीरामध्ये जना कोणालाही जर पाय दुखीचा, कंबर दुखीचा, मांडी दुखीचा जर आजार असेल तर त्यांनी आज एक प्रयोग म्हणून जी ओढणी असते किंवा घरात धोतर असेल तर सर्वोत्तम, तर ते कमरेला बांधावं आणि घट्ट बांधावं. आणि ज्याला चालता येत नाही आहे, ज्याला कमरेतनं उठता नीट येत नाही आहे, ज्यांना गुडघ्यातनं नीट उठता येत नाही आहे, त्यांनी एवढं बांधावं आणि उठून बघावं, तो उठणार. एवढं महत्त्व ह्या शरीरामधल्या भागाला आहे. आणि हा भाग कणखर असणं खूप गरजेचं आहे. कणखर याच्या अर्थाने त्याला काही कुठली जखम झाली आहे तर तसं नाही आहे. मानसिकरित्या कंबर कणखर असणं हे खूप गरजेचं आहे. एखादी माता, एखादी स्त्री, तिची कंबर जर कणखर असेल तर तिचं बाळंतपण सुखरूप होतं. म्हणजे या कमरेचा खूप संबंध मनुष्य जीवनाच्या, शरीराच्या प्रत्येक गोष्टींशी जुळलेला आहे. मानसिक विचार आलं की पहिला आघात तिथंच होतो. एखादी चांगली जरी बातमी आपण ऐकली तरी तो एक आघातच होतो, तो तिथंच होतो. इथं समर्थ रामदास स्वामींनी वर्णन करताना, मारुतीचं वर्णन करताना, जो शेला मारुती रायांनी कमरेला गुंडाळलेला आहे तो सुवर्ण काठांचा आहे. सुवर्ण कटी कासोटी असा शब्द आहे. आपण उच्चार करतो सुवर्ण कटी कासोटी, तर तसं नाही. सुवर्ण कटी कंबर कासोटी म्हणजे सुवर्ण कटी कासोटी म्हणजे कमरेचा शेला हा सुवर्णाचा. सुवर्णाचा म्हणजे सुवर्णाची कड असलेला, असं त्याचा अर्थ आहे. की जो समर्थ रामदास स्वामींनी मारुतीचं वर्णन करताना आपल्याला सांगितलेलं आहे. की कसा आहे तो शेला,
तो सुवर्ण. मग सुवर्णाचं काठ असलेला कुठं आहे, म्हणजे अंगावर घेतला आहे का, तो नाही. कटी, कमरेला जो कासोट्यासारखा बांधलेला आहे, गाठ बांधलेली आहे. कासोटं म्हणतो ना आपण, गाठ बांधतात त्याच्यामध्ये. कासोटं जसं एक प्रकारचं, जर तुम्ही मफलर म्हणलात, किंवा आपण त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पेशवेकालीन किंवा शिवाजीकालीन मावळे जो एक प्रकारचा कमरेला कापड गुंडाळायचे आणि बांधायचे, त्याला ते कासोटं टाईप, कासोटासारखं असं म्हणता येईल. त्याच्यात लंगोटासारखा दिसायला तो लंगोटासारखा असतो. म्हणजे लंगोट हा खरं वास्तवता इंग्रजी अक्षर वाय टाईप असतो, पण त्याचं खालचं तुम्ही भाग काढून टाका आणि वरचा जो भाग येतो तसं त्या पद्धतीने तो बांधलेला असतो ते कापड. त्याला कासोटं म्हटलं जातं. तर तिथे सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिण नागरा. तर त्या कासोट्याला एक छोट्या छोट्या सगळ्या अशा घंटा त्यांनी मारुतीचा जो शेला आहे त्याला हे केलेलं आहे, आणि त्याचा किणकिण किणकिण आवाज येतो आहे. आता इथे गंमत अशी आहे की मारुतीसारखा महायोद्धा, महान रुद्रस्वरूप असा असलेला घंटा किंकिण का त्याच्यामध्ये, तर मुळात आपण समजून घ्यायचं की घंटा जी आहे ह्याचं काम असं आहे की मनुष्याचं चित्त स्थिर ठेवतं. ही म्हणजे जी घुंगरू असतं, हा घंटा जो आपण घंटा जर पाहिली तर छोटा, तर तुम्ही म्हणाल घंटा, समर्थांनी उच्चार केलेला आहे घंटा किंकिण नागारा, पण किणकिण वाजतं ते नुपूर. घंटेचाच एक प्रकार असतो, त्याला नुपूर म्हणतात. तर तो कमरेला जेव्हा त्या कासोट्याला त्याच्यामध्ये बांधला जातो तर त्याचा किणकिण किणकिण असा आवाज येतो. लहान मुलाच्या पायांमध्ये सुद्धा आपण बघितलं की वाळे घालतात. बऱ्याच माता भगिनी पायामध्ये त्याला काय म्हणतात, त्याला घुंगरांसारखं पायामध्ये पायर घालतात त्याच्यात. ते कशासाठी त्याचा आवाज येतो, तर त्याचं कारण काय, तर त्याचं कारण असं की वायुतत्व नियंत्रित ठेवण्यासाठी हे काम करतं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. चित्त स्थिर ठेवण्यासाठी काम करतं. ते पाळण्यातलं मूल बघा, त्याच्या पायात वाळे घातलेले असतात आणि त्याला घुंगरं असतं. ते खुळखुळ जसं वाजतं तसं तो जास्त पाय हलवतो आणि त्याचं मन, त्याचा विचार त्या घुंगरांमध्ये, त्या वाळ्यांमध्ये एकाग्र होतात. आणि ते मूल जास्त शक्तिवर्धक होतं, कारण तिथं एकाग्र शक्तीची साठवणूक एका जागी होते. म्हणून समर्थांनी सुद्धा उच्चार करताना जर त्यांनी घुंगरं किंवा नुपूर असा शब्द मारुतीच्या बाबतीत वापरला असता तर ते थोडंसं एकंदरीत मारुतीच्या देहबोलीवरनं हास्यास्पद वाटलं असतं. म्हणून कदाचित हा घंटा किंकिण नागरा शब्द वापरला. आणि नागरा या शब्दाचा अर्थ कसा होतो की वास्तविक नागरा ही एक प्रकारची पायात घालाची वाहन आहे. म्हणजे मोधडी सारखी ती येते की त्याचा पुढचं जे टोक असतं, आपण पाहिलं असेल की बरेच योद्धा किंवा एखादे मोठे दरबारी असतात तर त्यांच्या पायामध्ये मोजड्या असतात, त्याचं असं टोक वरती आलेलं असतं. तर हे वरती आलेल्या टोकला नागरा म्हणतात. म्हणजे माझ्या मते हा वास्तविक शब्द इथला महाराष्ट्रातला नाही आहे, पण तरीही त्याचा जर अर्थ काढला तर नागरा म्हणजे कसा तो आहे मारुती. मग त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं वर्णन करताना म्हणजे कमरेला जशी एक पहिलं आपण पाहिलं पुच्छते मुरडेले, म्हणजे पहिली शेपूट बघितली, नंतर कपाळावरती मुकुट आहे, कुंडलं मोकळी आहेत कानातली, कमरेला सुवर्ण कटी कासोटी बांधलेली आहे त्यांनी, आणि त्याला नुपूर घुंगरांसारखं एक नुपूर आहे की त्याचा आवाज येतो आहे की ज्यांनी एकाग्रता ही साध्य होते. तर ती एकाग्रतेसाठी ते वापरतात. आणि हे मुद्दामून समर्थ रामदास स्वामींनी इथं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी केलं नुपुरा. नुपुरा म्हणजे ती पायात घालायची ती वाहन. म्हणजे मारुती तुम्ही डोळ्यासमोर आणा,
उभं राहतो तेव्हा. हे जर सांगायचं कारण असं की जेव्हा आपण एखादा योद्धा स्वरूपात मारुतीला पाहतो, तुम्ही म्हणाल की मारुतीच्या पायामध्ये नागरा या शब्दाचा अर्थ पायामध्ये ज्या म्हणजे वाहना, चप्पल, मोजडी असं त्याच्यात म्हणून वरती टोक आलेलं की मारुतीने घातलेलं असं वर्णन केलेलं आहे. तर इथं समर्थ रामदास स्वामींनी वीर मारुतीचं जो धर्माच्यासाठी हातात ध्वज घेऊन असा आवेशाने चाललेला आहे आणि त्यावेळचं त्याचं वर्णन हे समर्थांनी इथं केलेलं आहे. म्हणून हा जो नागरा शब्द आहे किंवा नागरा वापरलेला आहे की पायामध्ये त्याच्या वाहना असं आहेत असं समर्थांनी जे सांगितलेलं आहे हे अतिशय योग्य आहे. कारण इथं स्वरूप हे दास मारुतीचं नाही आहे, तर इथे एका आक्रमक युद्धाचं स्वरूप समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिण नागरा. इथं ह्या म्हणजे श्लोकाचं वर्णन हे करून समर्थ रामदासांनी ब्रह्मांडे माईलेपासनं ह्या श्लोकापर्यंत मारुती हा एक धर्माच्या बाजूनी धर्मासाठी धर्माकरता लढणारा वीर योद्धा जो हातात ध्वज घेऊन निघालेला आहे आणि त्या एक वीराचं वर्णन कसं आहे हे समर्थांनी इथपर्यंत केलेलं आहे. पुढच्या ओवीमध्ये त्यांनी मारुती दिसाला कसा होता आणि इतर वर्णन त्याची पराक्रमाचं वर्णन हे समर्थांनी केलेलं आहे. तर ह्या ओवीला आपण आज इथं थांबू. एक प्रश्न म्हणजे जेव्हा मागच्या वेळी मागच्या भागाचं निरूपण झालं तेव्हा एक जणांनी मला फोन केला आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही हे सांगताय की एवढी ताकद या भीमरूपीमध्ये आहेत असं सांगत आहात, तर खरंच याच्यामध्ये एवढी ताकद आहे का? आणि म्हणजे त्या ताईंना ज्यांनी फोन केला, मी नाव क्षमस्व सांगू शकत नाही, तर त्यांना कॅन्सरसारखा रोग आहे. तर त्या म्हणाल्या की मी आता परमेश्वरासमोर हात टेकलेला आहे, मी आता परमेश्वराला मानतच नाही. पण आता तुम्ही हे जे मी वास्तविक पाहता यूट्यूब बघत असताना हे तुमचं नेमकं माझ्या डोळ्यासमोर आलं आणि काय आहे भीमरूपी म्हणून मी ते ऐकलं. आणि ऐकल्यावर जे तुम्ही ज्या अगदी खात्रीने हे सांगतायत की या मारुतीला आपण समर्पित झालो तर तो आपलं काम करतो, आपली शक्ती भक्तांच्या प्रती ऊर्जित अवस्थेत नेऊन त्या भक्ताला वाचवतो. तर म्हणे मला उदाहरण सांगा, मला खात्रीने सांगा की हे भीमरूपी स्तोत्र माझा कॅन्सर बरा करेल का? आता त्या ताईंशी माझं बोलणं झालं, त्यांना म्हणजे कशा पद्धतीने सांगितलं तेही मी सांगतो. कारण कसं आहे की मनुष्य हा जो जन्मला आहे तो एक ना एक दिवस हा मृत्यू पावणार आहे. ह्याच्यामध्ये काळ आणि नियती आपण पहिल्यांदा खूप गोष्टींमध्ये खूप लिखाणांमध्ये भगवद्गीतेचं सुद्धा विवरण होत असताना आपण पाहिलेलं आहे की काळ आणि नियती ह्याच्यामध्ये परमात्मासुद्धा कधी गेलेलं नाही आहे की तेव्हा ढवळाढवळ केलेलं नाही आहे. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे वास्तविक स्वतःचं जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस असा हतबल होतो किंवा साहजिक आहे, त्यांचा रोग असा आहे त्याच्यामुळं त्या थोड्याशा अस्वस्थ झाल्या. पण तेव्हा त्यांना जेव्हा मी सांगितलं की तेव्हा मला त्या म्हणाल्या की आपण पत्रिका त्याच्यामध्ये बघून कळत नाही का? म्हणजे मी तर सर्व पत्रिका बघून केलेलं, 10 ज्योतिषांना पत्रिका दाखवली, पण कोणाला कसं कळलं नाही की मला हा रोग होईल म्हणून. म्हणजे एकंदरीत थोडं मानसिक अवस्था त्यांची ढासळलेली. पण सुदैवानं डॉक्टरांच्या कृपेनं त्यांना मी समजवण्यामध्ये यश आलं. तर त्यांना काय समजवलं की नियती आणि काळ हे कोणीच हातात घेत नाही. हे घड्याळ नियतीचं आणि काळाचं याच्यामध्ये परमात्मासुद्धा ढवळाढवळ करत नाही. त्यांचा प्रश्न होता की पत्रिकेवरनं कळणार नाही का? तर प्रभू रामचंद्र आणि सीतेचं जेव्हा लग्न झालं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे सीता स्वयंवर आहे. रामाने पणामध्ये सीतेला जिंकलेलं होतं.
पण तरीही नंतर जेव्हा वशिष्ठ ऋषींनी राम आणि सीतेची पत्रिका मांडली तेव्हा असंच सांगितलं होतं की हा संसार सुखाने करतील. पण वास्तविक जर आपण पाहिलं तर रामाच्या पदरी वनवास आला होता, सीतेच्या पदरी वनवास आला होता. एका राजाची राजकन्या, एका राजाची राणी आणि दशरथ राजासारख्या राजाची सून, म्हणजे ती वैभवशाली, दागिन्यांमध्ये लोळणारी, वैभवात लोळणारी, पण तिच्या नशिबी सर्वाचा त्याग करून वनात जायची, वनवासात जायची वेळ आली होती. आता इथं आपण जर म्हणालात की मग वशिष्ठांसारखे तेव्हाचे महागुरू असतानासुद्धा त्यांना राम आणि सीता यांच्यामध्ये हे जे संकट ओढवणार होतं हे कळलं नाही का? तर इथं वशिष्ठांनी त्यांच्या काही जे श्लोक लिहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये एकाच्या श्लोकाचा उल्लेख आहे की नियती आणि काळ हे यांचं स्वतंत्र एक प्रकारचा विभागच आपण साधारण शब्दात समजू की विभाग आहे, की तिथं कोणीही ढवळाढवळ करत नाही. तिथं काळ हा घाला घालतोच, कारण त्याचं काम आहे ते, की जेवढी वेळ झाली की त्याच्यामध्ये त्याचं काम आहे की त्या मनुष्याला पुढच्या जन्माकडं नेणं. ते त्याच्या बाकी जे काय भोग असतील ते त्या मनुष्याच्या कर्मानुसार. पण नियती आणि काळ यांचं जसं ठरलेल्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये बदल होत नाही. असह्यच एखाद्या गोष्टीला होणारा त्रास, जसं या ताईंना कॅन्सरचा त्रास होता तर असह्य होत होता, तर असह्यचं सुसह्य करायचं काम आपण गुरूंमार्फत करू शकतो, किंवा हे भीमरूपी स्तोत्र असो, अजून कुठली स्तोत्र असो, तर जे असह्य होतं ना ते सुसह्य आपण करू शकतो. माणसांचा गैरसमज असा आहे की मी अमुक वाचतो, मी दत्तात्रयांचं पारायण करतो म्हणजे माझे सगळे रोग आणि भोग जायला पाहिजे, तर तसं नाही आहे. प्रत्येक मनुष्य हा कर्मानुसार भोग हे भोगत असतो, आणि नियती आणि काळ ह्याचं गणित जे ठरलेलं आहे ह्याच्यामध्ये कोणी जात नाही. अगदी भगवान शंकरसुद्धा त्याच्यामध्ये जात नाहीत. दुसरी गोष्ट, सर्वात मोठा ज्योतिषी हा रावण होता. रावणाचा अहंकार सोडला तर रावणासारखे गुण आपण फक्त आता दसरा झाला की रावणाला जाळा तर म्हणतो काय आपण दशहरा, तर दशहरा येते 10 जणांचा, 10 म्हणजे कुठल्या गोष्टी 10, तर मनुष्य ज्याच्यावरती हावी होतो, मनुष्य ज्याच्याला आपल्याला आपलं सर्वस्व लोटून देतो त्या गोष्टींमध्ये, मद मोह मत्सर माया अहंकार, या सर्व गोष्टींमध्ये हे 10 जे विकार आहेत ह्याला रावण म्हटलेलं आहे. आपण रावणाची प्रतिकृती करून ते राम जाळतो वगैरे सगळं आहे, पण त्याच्या पाठीमागचा मतितार्थ घेत नाही. दशहरा आहे, 10 या गोष्टी जिथं हरलेल्या आहेत तो दिवस, म्हणजे त्याच्या स्थापना प्रभू रामचंद्रासारख्या वैचारिकतेने, त्याच्यासारख्या प्रभू रामचंद्रांचं, कारण प्रभू रामचंद्र नुसतं रामामध्ये आपण नावामध्ये ताकद आहेच आहे, पण ती नावाची ताकद घेता घेता प्रभू रामचंद्रांचं जीवन हे किती वर्ष वनवासात होतं, प्रभू रामचंद्रांनी किती काळ संकटांना तोंड दिलं, प्रभू रामचंद्रांनी किती काळ राज्य उपभोगलं, त्यांच्यावरती प्रजेनी काय काय आरोप केले, त्याच्यासाठी पत्नीला त्यांना कसं विरोध काही क्षणाकरता करायला लागला, ह्या गोष्टींचाही माणसांनी विचार करायला पाहिजे. फक्त स्वार्थासाठी की हे मी वाचलं की मला फळ प्राप्त झालं पाहिजे, तर असं नाही आहे. कारण काळ आणि कोणाच्याही मध्ये नियती हे कोणीही किती काही करो, ज्यावेळी त्यांची वेळ झाली की ते घाला घालणार. फक्त परत एकदा नीट लक्षात घ्या, असह्याचं सुसह्य करायचं काम ही मंत्र स्तोत्र पठण सद्गुरू करतात, की एखादं संकट आपण कसं लीलया त्याच्यातनं मार्ग काढू शकतो ह्याचं मार्गदर्शन हे सद्गुरू करत असतात, आणि आपल्याला ते सुसह्य होतं. आणि एकदा सुसह्य झालं, आपण ते प्राप्त केलं, स्वीकारलं, किंवा त्या गोष्टीचा त्रास होत नाही. हेच त्या ताईनं सांगितलं
की रावण असो, म्हणजे एवढा महान ज्योतिषी असो, पण त्यालासुद्धा आपलं मृत्यू माहितीच होता. मृत्यू कळलाच होता. टाळायचं कसं ह्याचंसुद्धा गणित त्याला उत्तर माहिती होतं. इतका महान ज्योतिषी रावण होता, पण तरी तो टाळू शकला नाही. ना कंस टाळू शकला. सांगायचं कारण असं झालं. मग अर्जुन हा श्रीकृष्णाच्या बरोबर असून आपल्या मुलाचा मृत्यू, अभिमन्यूचा मृत्यू टाळू शकला नाही. म्हणजेच काय, ही सगळी उदाहरणं आपण वाचताना हे कायम लक्षात घेतलं पाहिजे की परमात्मा, परमेश्वर, प्रभू रामचंद्र हे सर्व ह्या गोष्टींना स्वतः सामोरे गेलेले आहेत. आणि जिथं परमात्मा, परमेश्वर, प्रभू रामचंद्र, त्यांचा दास मारुती आहे, यांनासुद्धा जीवनामध्ये संकटांचा सामना करावा लागला, तर तिथं आपण सर्वसामान्य माणसं आहोत. म्हणून आपली विचारता, वैचारिकता ही कायम, ही आपण सुसह्य कसं करू, परिस्थिती सुसह्य कशी करता येईल ह्याच्याकडे राहिली पाहिजे. मला अमुक त्रास होतो, मान्य आहे, शारीरिक त्रास होतो, सांगायला सोपं असतं, पण ज्याला जो भोगत असतो ते अवघड असतं. पण तरीही इतकी सद्गुरूंची खात्री नक्कीच पाहिजे की ते करतील ते योग्य. आणि जिथं तुम्ही विश्वास ठेवा, आतबाहेर नसावा तो विश्वास. आज मला सद्गुरूंनी अमुक आशीर्वाद दिला, 4 दिवस मी छान होते, 5व्या दिवशी मला परत मी पहिल्या जागी तशीच झाले. मग सद्गुरूंनी 4 दिवसाचा आशीर्वाद दिला, हा मनामध्ये प्रश्न येणं योग्य नाही. सद्गुरूंना जर तुम्ही समर्पित झालात तर तुम्हाला तो पूर्णपणे, पूर्ण मनाने, पूर्ण भावनेनी ते समर्पण हवं. समर्थ रामदास स्वामींनी इथं मारुतीचं वर्णन करताना समर्पित भाव हा त्यांनी पुढं येईलच की दाखवलेलं आहे की कसा त्याच्यामध्ये समर्पण असतं. मारुतीचं हे भूमिका, मारुतीचं रूप त्यांनी असं 2-3 गोष्टींमध्ये या भीमरूपी स्तोत्रामध्ये वेगवेगळं करून दाखवलेलं आहे की प्रत्येक माणसाला ज्याच्या परिस्थिती अनुसरून त्याचा कसा फायदा होईल, कसं असह्यचं सुसह्य होईल. परत शब्द नीट ऐका. त्रास हा आपल्या कर्मामुळे आपल्याला होत असतो. एखादी गोष्टीचा आपल्याला त्रास होणं, मग मानसिक असो, शारीरिक असो, हा आपल्या कर्माला अनुसरून तो आपल्याला ते फळ मिळत असतं. फक्त तो असह्यचं सुसह्य करायचं काम ही स्तोत्र, पोथी, नामस्मरण या गोष्टी करत असतात. तेव्हा आपण जेव्हा ह्या गोष्टी ऐकतो किंवा करतो तेव्हा कुठेतरी आपली एक चूक झालेली असते. रामकृष्ण परमहंस, मी त्या ताईनं म्हटलं रामकृष्ण परमहंसांना स्वतःला कॅन्सर होता, पण त्यांनी औषध घेतलं नाही. त्यांनी त्याला मित्र मानलं आणि त्या वेदना सहन केल्या. का सहन केल्या? की परमेश्वरांनी मला ती सहन करायची ताकद दिली, हे रामकृष्ण परमहंसांचं म्हणणं होतं. म्हणजे नुसतं आपण वाचायचं नाही, तर त्यातलं आपलं काहीतरी घेणं आपल्याला प्राप्त आहे. जर घ्यायला सुरुवात केली, पाऊल टाकलं, तर मग आपल्याला त्या फळाच्या मार्गाने, त्या दिशेने, त्या योग्य मार्गावर वाटचाल आपली होत असते. म्हणून पहिला सद्गुरूंवरती पूर्ण विश्वास हे खूप महत्त्वाचं आहे. तिचं जेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल, तिचं समजायचं की आपल्या अधोगतीच आहे, आपण अजून पुढं गेलेलोच नाही आहे. तर त्यामुळं जे काही घडतं मनुष्याच्या जीवनात, आयुष्यात, हे योग्य आहे आणि हा क्षण योग्यच आहे. मग तुमच्या जीवनात चांगली गोष्ट घडो किंवा वाईट घडो, ही परमेश्वरांनी आपल्या कर्मानुरूप आपल्याला दिलेलं फळ आहे. हे प्रत्येक माणसांनी स्वीकारणं खूप गरजेचं आहे आणि ते स्वीकारायलाच हवं. आणि मग त्याला जोड म्हणून असह्याचं सुसह्य करायची ताकद अशा या स्तोत्र, मंत्र, सद्गुरू उपदेश याच्यामध्ये असते. आज आपण इथंच थांबू. पुढचं मारुतीरायांचं वर्णन पुढच्या निरूपणात. श्रीराम.